दिल्ली स्फोटातील कारचा आणखी एक सीसीटीव्ही समोर। बदरपूर टोलनाक्याजवळच्या सीसीटीव्हीत स्फोटात वापरलेली i20 कार समोर। दिल्ली स्फोट प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश। दिल्ली स्फोटाचा मास्टरमाइंड डॉक्टर उमरचा मृत्यू। सूत्रांची माहिती, सोमवारी दिल्लीत झालेल्या शक्तिशाली स्फोटात 12 जणांचा मृत्यू। दिल्ली पोलीस शाहीनच्या घरी, दिल्ली पोलिसांकडून शाहीनच्या घरच्यांची चौकशी। डॉक्टर शाहीन जयशच्या महिला विंगची प्रमुख। दिल्ली स्फोटानंतर राष्ट्रपतींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन, दिल्ली स्फोटासंदर्भात माहिती घेतली। दिल्ली स्फोटाच्या कारस्थानांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये कारमध्ये स्फोटात 9 जणांचा मृत्यू। पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहच्या लोअर दीर येथील घरावर गोळीबार, घराचं मोठं नुकसान। नसीम सध्या पाकिस्तान संघासोबत। स्फोटाच्या वेळेला परिसरात सुरू असलेल्या मोबाईलचा डेटा जमवणं सुरू। दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचाही तपास। लाल किल्ला परिसरातल्या अनेक मोबाईलची चाचपणी। दिल्लीच्या स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर, दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात आली माहिती समोर। फरीदाबादमध्ये डॉक्टर शाहीनला अटक, जयशमध्ये भारतीय महिलांची भरती करण्याची होती जबाबदारी। दिल्लीतील लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद, 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला बंद राहणार। लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे 2 दरवाजेही बंद ठेवण्याचा निर्णय। दिल्लीत झालेल्या स्फोटानंतरचं सीसीटीव्ही समोर, लाल किल्ला परिसरात वाहनात स्फोट झाला। स्फोटानंतर नागरिकांची धावपळ। फरीदाबादमध्ये पोलिसांकडून शोध मोहीम, 2900 किलो स्फोटकं मिळाल्यामुळे शोध। अल फलाह कॉलेजमध्ये पोलिसांची धाड। दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे धागेदोरे, दिल्ली स्फोटाच्या वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र सापडलं। दिल्लीत एकापेक्षा अधिक स्फोट, आणखी एका स्फोटाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्र। स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू। नाशिकमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नाशिक जिल्हा बँकेला 672 कोटींचा निधी। मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती मागणी, महाजनांच्या पाठपुराव्यानंतर निधी मंजूर। निठारी हत्याकांड प्रकरणी प्रमुख आरोपी सुरेंद्र कोली दोषमुक्त, सुप्रीम कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द। सुरेंद्र कोलीला त्वरित सोडण्याचे कोर्टाचे आदेश। माहीमच्या खाडीत ट्रान्सजेंडर तरुणाची आत्महत्या, ट्रान्सजेंडर तरुणाला वाचवणाऱ्या तरुणाचाही मृत्यू। मोबाईलमधील फोटो आणि मेसेजवरून झाला वाद। स्थानिक निवडणुका महायुती म्हणून लढणार, कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेणार, सुनील तटकरेंची माहिती। आगामी निवडणुकीसाठी बावनकुळेंवर मोठी जबाबदारी, बावनकुळे भाजपचे निवडणूक प्रमुख। दिल्ली स्फोटानंतर शनी शिंगणापूरमध्ये हाय अलर्ट, वाहनांसह भाविकांची कसून तपासणी सुरू। सत्तेसाठी 3 साप एकत्र, मदत न मिळाल्यानं शेतकरी हताश, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्ला।